ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत उगम पावलेल्या या गोदावरी नदीला अहिल्या, गंगा आणि वैतरणा या तीन नद्या या ब्रह्मगिरीवरच उगम पावतात आणि त्याच ठिकाणी गोदावरीस मिळतात। दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळख असलेल्या या गोदावरी नदीला आपल्या देशातील प्रमुख नदी मानलं जातं। जवळपास 1450 किलोमीटर अर्थात 900 मैल या नदीची लांबी आहे। धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर अनेक धरणं आहेत, अनेक नद्या आहेत, सुबत्ता आहे आणि याच नाशिकची खरी ओळख जी झालेली आहे ती गोदावरी नदीमुळे। ब्रह्मगिरी पर्वताच्या याच कुशीमध्ये गोदावरी नदीचा उगम होतो। गोदावरीच नाही तर वेगवेगळ्या 5 नद्यांचा या ठिकाणी उगम होतो आणि या नद्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दक्षिण भारतातली 6 राज्य सुजलाम सुफलाम होत आहे। दक्षिण भारताची गंगा म्हणून सुद्धा गोदावरी नदीची ओळख आहे। याच गोदावरी नदीनं दिलेल्या पाण्यानं खरी सुबत्ता आली आहे। निसर्गानं दिलेलं दान हे आपण राखतो कसं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। नुसतं माझी माय गोदा माय असं म्हणून उपयोग नाही, तर याच पाण्याची राखणदारी करण्यासाठी जे आपण मानव आहोत ते खरोखर पाणी राखतंय का? गोदावरी नदीचा हाच प्रवास आम्ही ब्रह्मगिरीपासून सुरू केला आहे आणि तोच बघणार आहोत की ही गोदामाय कशा प्रकारे प्रदूषित होत चालली आहे, काय आवश्यकता आहे। गोदावरीचा उगम म्हणून या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी अनेक श्रद्धाळू भाविक पर्यटक येत असतात। पार नदीचा उगम बघण्यासाठी या माथ्यावर सुद्धा जातात आणि खरी प्रदूषणाची सुरुवात याच ठिकाणावरनं पर्यटक करतात। पहा स्थानिक काय म्हणताय ते। तिथं ब्रह्मगिरी पाडावर येते लोक दर्शनासाठी, पण तिथे ना सगळा कचरा आणून टाकी ते आहे। तिथं सगळे कचरा भूमी चालू आहे आणि गोदावरी पाणी सळंदाच लागतं आहे। तर लोक पाण्यासाठी मेन गोदावरी ब्रह्मगिरी पाडावरून वाहते आहे, तिथून डायरेक्ट गोदावरी वाहते येऊन कचरा करून निघून जाते। लोक सगळ्या गोदावरी मध्ये कचरा वाहतो आहे। ब्रह्मगिरी पर्वताच्या माथ्यावर असो का या ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असे अनेक छोटे मोठे तलाव हे नैसर्गिक पाण्याच्या जिवंत झऱ्यांनी तयार झालेले आहेत। कुठेतरी पर्वतावरनं प्रवाहित झालेलं वाहूत आलेलं पाणी सुद्धा याचमुळे साठलेला हा पाण्याचा साठा हा शेतीसाठी, निसर्गानं दिलेलं दान हे माणसासाठी आणि त्याचसाठी नाही तर खऱ्या अर्थानं पिण्यासाठी सुद्धा उपयोगात येत आहे। पण ज्या प्रकारे हे पाणी इथे साठवलं जातं त्याचा साठा नैसर्गिकरित्या होतो, पण आज ही जमीन ओसाड आणि माळरान होत चालली आहे। असंही समजतंय की या जमिनीच्या ग्रीन बेल्टमधनं येलो बेल्टमध्ये परावर्तित करण्याचंही काम सुरू झालंय। मग जर का असं असेल तर मग कशा प्रकारे हे पाण्याची इथे साठवणूक होऊ शकेल? हे कुठे जातील जिवंत झरे? आपणच हे निसर्गानं दिलेलं दान नष्ट करण्याच्या मागे लागलोय का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले। आपल्याला माहिती आहे की ही नदी गंगाद्वार कुशावर्तावर त्र्यंबकेश्वरला याच ठिकाणी उगम पावते। ब्रह्मगिरीपासून या कुशावर्तापर्यंतचा गोदावरीचा प्रवास हा आजपर्यंत कोणालाही शोधता आला नाहीये, पण याच ठिकाणी भाविक येतात आणि या गंगा गोदावरीच्या मंदिरापुढे नतमस्तक होतात। याच त्र्यंबकेश्वरला नीलगंगा नदी गोदावरीच्या पात्रात मिसळते आणि खरी प्रदूषणाची सुरुवात याच ठिकाणी होते। गोदावरीचं पहिलं प्रदूषण इथंच चालू होतं। ज्या कुशावर्ताचा ओव्हरफ्लो म्हणजे गोदावरी, तर कुशावर्ताचा ओव्हरफ्लो होऊन ज्यावेळेला गोदावरी प्रवाहित व्हायला सुरुवात होते तर तिला पहिली नदी येऊन जी मिळते ती ही नीलगंगा। आता नीलगंगा नदी म्हणायचं का ॲक्च्युली सिवेजच त्याच्यातून कॅरी होत आहे। म्हणजे इथे सगळे जे नाले असतील, उपनद्या आहेत, म्हातार ओहोळ नावाचा एक ओहोळ आहे, हे सगळे आत्ताच्या स्टेजला त्याच्यामधनं सिवेज कॅरी होत आहे। तर याच्यात गोदावरीमध्ये लगेचच फ्लो व्हायला सुरुवात झाल्यानंतर ताबडतोब सिवेज मिक्स व्हायला सुरुवात होते। आता याच्यातलं सोल्युशन काय आहे तर रिव्हर आणि सीवर हे त्र्यंबकेश्वरनी ताबडतोब टॉप प्रायोरिटीवरती सेपरेट करायला पाहिजे। ते प्रॉपरली ट्रीटमेंट प्लांटला जायला पाहिजे आणि तिथून प्रॉपरली ट्रीट होऊन नंतर ते इंडस्ट्रियल और इरिगेशन पर्पजला वापरलं पाहिजे। पहा हे नीलगंगा नदीचं पात्र अक्षरशः नाल्यासारखं रूप झालंय या नीलगंगा नदीचं आणि याच नदीतलं प्रदूषित पाणी हे त्र्यंबकेश्वरला मिळतं आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वापरलेलं पाणी आणि प्रदूषित पाणी हे वेगवेगळं करून शुद्धीकरण करण्याचा एकही प्रकल्प या त्र्यंबकेश्वर महापालिकेकडे नाही। त्र्यंबकेश्वरसाठी स्वतंत्र ड्रेनेज लाईन व्यवस्था करतोय,
आमची चर्चा पण चालू आहे पालकमंत्र्यांशी की आम्हाला पूर्ण आमची जी ड्रेनेज लाईन आहे स्वतंत्र करून द्या आणि नदीची लाईन स्वतंत्र करून द्या. त्यामुळे नदीचं पाणी स्वच्छ राहील आणि ड्रेनेजचं पाणी स्वतंत्र होऊन जाईल. नदीमध्ये ती मिसळणार नाही आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह चांगला राहील आणि स्वच्छ पाणी होईल. नदी खराब होणार नाही. आत्ता जी नदीमध्ये दुर्गंधी किंवा घाण होती ही त्याच्यामुळे बंद होऊन जाईल आणि नदीचं नॅचरली पाणी आपल्याला पाहायला मिळेल. अवघ्या 500 उमऱ्यांचं गाव आहे त्र्यंबकेश्वर, पण या गावाचं धार्मिक महत्त्व मात्र खूप मोठं आहे. कारण 12 ज्योतिर्लिंगातलं आद्य ज्योतिर्लिंग हे त्र्यंबकेश्वरला आहे. पण पहा या गावाची काय परिस्थिती आहे. फार पूर्वी या गावातनं गोदावरी नदी प्रवाहित होऊन जात होती, पण आता मात्र दिसता हा एक कॉन्क्रीटचा रस्ता. याच रस्त्याच्या खाली गोदावरी नदीचं प्रवाहित पात्र आहे. हीच नदी प्रवाहित होते आणखी नाशिककडे मार्गक्रमण करते आणि रस्त्यात लागतं ते गंगापूर गाव. पहा गंगापूर गावातून जाणारं गोदावरी नदीचं हे विशाल पात्र. फार पूर्वी या पात्रातून नदी प्रवाहित होत होती, पण आता मात्र काय परिस्थिती ते पहा. हायकोर्टाच्या बडग्यामुळं आज सरकार जागं झालंय आणि आपण बघतोय की या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी असो की महापालिकेची यांच्या कमिटीनं वेळोवेळी पाहणी सुरू केली आहे. आजही हे या ठिकाणची पाहणी करताय या पाण्याचा बीओडी तपासण्यासाठी. बीओडी अर्थात प्रदूषणाची मात्रा किती आहे हे तपासण्यासाठी प्रत्येक ठिकाणचे सॅम्पल सुद्धा हे अधिकारी घेत आहे. पण सरकारी अधिकारी ते सरकारीच. पहा काय म्हणताय ते. गोदावरीच्या अनुषंगाने 176 पील दाखल झालेली आहे हायकोर्टामध्ये. ती चालू आहे आणि कोर्टाचे आदेश आमचे हायर अथॉरिटीचे आदेशच्या अनुषंगाने आपण हा पाणी आता करत आहोत. नंतर त्यांनी काय योजना केलेली आहे, काय प्रोग्रेस आहे, हे सगळं सॅम्पलिंग आणि हे सगळं झाल्यानंतरच याच्यावर भाष्य करणं संयुक्तिक राहील. प्रदूषणाच्या विळख्यामध्ये चहूबाजूंनी सापडलेलं पात्र म्हणून सुद्धा या पात्राकडे बघितलं जातं. इकडे वीटभट्ट्या, तिकडे बांधकाम, तिकडे अतिक्रमण, तर त्याच ठिकाणी फक्त आणि फक्त प्रदूषण अक्षरशः जागोजागी दिसतंय. एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रापासून 100 किलोमीटर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची वीटभट्टी लावू शकत नाही. नदी पात्रालगत तर वीटभट्टी लावणं हा कायद्यानं सुद्धा गुन्हा आहे. पण आपण आता नाशिक शहरामध्ये, नाशिक शहराच्या अलीकडे गंगापूर धरणाच्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ही नदी येते, बघा काय परिस्थिती येते. खऱ्या प्रदूषणाची सुरुवात गांभीर्यानं याच ठिकाणी होते. नदीपात्रालगतच असलेल्या वीटभट्ट्या या उद्ध्वस्त करताय सगळ्याच नदीकाठच्या आणि प्रदूषणाला आमंत्रण देत आहे. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे अधिकारी या ठिकाणी पाहणी करतात, पण ही पाहणी फक्त दिखावा आहे का देखावा आहे याचं उत्तर द्यायला मात्र नकार देतात.
नाशिक शहरात 2 औद्योगिक विशेष झोन आहेत आणि या झोनमध्ये असलेल्या अनेक कारखान्यांच्या माध्यमातून प्रदूषित पाणी थेट नदीपात्रात सोडलं जातं. कारण कोणतेही प्रदूषित पाणी, MIDCचं पाणी, केमिकलयुक्त पाणी हे ट्रीटमेंट करायचा एकही प्लॅन MIDCकडे नाहीये. पहा काय परिस्थिती झाली आहे गोदावरी नदीच्या या प्रवाहित पात्राची. अक्षरशः काळशार पाणी या नदीपात्रात जे प्रवाहित होतं आणखीन तेच शहरात जातं. हे जे पाणी आपण बघतोय हे MIDCच्या इंडस्ट्रीजमधनं आपल्या नदीपात्रात येत आहे. हे केमिकलयुक्त पाणी आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने 2 वर्षापूर्वीच MIDCला सांगितलं होतं की कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट करा. आता माननीय उच्च न्यायालयच असं म्हणत आहे की सो मोठो कंटेम्प्ट होण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे उच्च न्यायालय स्वतःच कंटेम्प्ट दाखल करून घेईल आता MIDCवर. हे 2 वर्षापूर्वी कंप्लीट होणं अपेक्षित होतं. याच्यामुळे हे केमिकलयुक्त पाणी आहे. हे सिवेज ट्रीटमेंट प्लांट ट्रीट करू शकत नाही. हे स्ट्रेटवे नदीत जातं आणि तिथूनच केमिकल पोल्युशनला सुरुवात होते. नॅचरल पाण्याचा खूप मोठा स्रोत असल्यामुळं नाशिकमध्ये इंडस्ट्रियल एरिया सुद्धा खूप मोठ्या झपाट्यानं विकसित झाला आहे. अंबड आणि सातपूर या ठिकाणी अनेक कंपन्या आहेत, पण त्या कंपन्यांमधनं निघणारं प्रदूषित पाणी हे कशा प्रकारे या ठिकाणी सोडलं आहे नदीपात्रात आपण बघतोय. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की निरीनं 2 वर्षापूर्वी या ठिकाणी खरं तर एक पायलट प्रोजेक्ट केला होता. आपण बघतोय की या प्रकारे हे 3 कुंड तयार केले, 3 कुंडांचे 2 टप्पे तयार केले की जे प्रदूषित पाणी आहे ते सगळे एका कुंडात येईल. त्यानंतर दुसऱ्या कुंडात कर्दळीचे झाडं, त्यातनं नॅचरल फिल्टरेशन होईल, तिसऱ्या कुंडात जाईल आणि हे प्रदूषण मुक्त पाणी हे पात्रात सोडलं जाईल. हा प्रोजेक्ट काम सुद्धा करत होता, पण आता आपण बघतोय की त्याच कुंडांमध्ये अक्षरशः घाणीचं साम्राज्य आहे. पाणी ओव्हरफ्लो होतं आणि प्रदूषित पाणी रोखण्यासाठी म्हणून केलेले हे कुंड सपशेल फेल गेलेले आहेत. आणि हेच प्रदूषित पाणी, फेसाळ पाणी, दुर्गंधीयुक्त पाणी, केमिकलयुक्त पाणी आरोग्याला, पिण्यासाठी, जनावरांसाठी हानिकारक असलेलं पाणी थेट नदीपात्रात सोडलं जात आहे. माझी माय गोदामाय म्हणून अर्थ नाहीये, पण हे प्रदूषण रोखण्यासाठी म्हणून कागदोपत्रीच उपाययोजना केल्या जात आहे का, हाही प्रश्न आता उपस्थित झालाय. नागरी वस्तीतलं प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण, याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं प्रदूषण मानलं जात आहे ते अतिक्रमण. कोणत्याही प्रकारचं कॉन्क्रीटचं जंगल जे आहे ते नदीपात्र रोखण्याचंच काम करतं. खरं तर 2 वर्षापूर्वी आलेल्या अतिव पावसानं नदीनं आपलं रौद्ररूप दाखवलं होतं. तरीही ब्ल्यू लाईन ओलांडून अतिक्रमण होतातच आहे. लेटेस्ट जी ऑर्डर आहे माननीय उच्च न्यायालयाची ती आहे की नदीपात्रामध्ये ब्ल्यू लाईन आणि रिव्हर बेड याच्यामध्ये जे काही एन्क्रोचमेंट्स असतील इल्लीगल ते ताबडतोब डिमॉलिश करा म्हणून आदेश झालेले आहेत. तरीसुद्धा आपण बघतोय आता हे नदीपात्र आहे आणि असं जर बघितलं आपण तर हे सगळ्या म्हणजे गोदा पार्क असेल, त्याच्या शेजारचं ते हॉटेल असेल, हे सगळं ब्ल्यू लाईनमध्ये एन्क्रोच झालेलं आहे आणि ते कोर्टाच्या आदेशानुसार तोडणं अपेक्षित आहे ताबडतोब. आपण ज्या पद्धतीने शहरामधली अतिक्रमणं तोडतोय, पण नदीपात्रातली ही अतिक्रमणं जर तोडली यांनी तर फार बरं होईल. शहरातून प्रवाहित झालेलं गोदावरी नदीचं पाणी हे मराठवाड्याकडे वेगाने धावतं, पण याच नदीपात्रामध्ये 4 उपनद्या प्रवाहित होतात. कपिला, वरुणा, वालदेवी, नंदिनी. आता पहा ना, पण या 4 उपनद्यांच्या वर बांधलेल्या पुलांच्या खाली अक्षरशः लोकांनी आपलं पार्टीचं ठिकाण केलंय. प्लास्टिकचा मोठा खच आणि दारूच्या बाटल्या, इथे भंगार गोळा करणाऱ्यांना सुद्धा रोज हेच गोळा करावं लागतं. मला बिस्लरी बाटल्या आणि दारूच्या बाटल्या आणि हे असं पेपर नाही का ते भेटतंय, पुष्टा भेटतोय, काय खेळाय बिळे भेटत आहे असं सांगतोय मी, नाही तर दुसरं काय नाही मला भेटत. अनेक नैसर्गिक नाल्या आणि उपनद्यांनी गोदावरी नदीचं पात्र हे अधिक विशाल होतं आणि हे प्रवाहित पाणी या नदीबरोबर मराठवाड्याकडे जातं आणि याच पात्रातनं महानगरपालिकेच्या STP प्लांटपर्यंत जाणारे 185 किलोमीटरच्या चेंबर्सची रांग सुद्धा जाते. खरं प्रदूषित पाणी या चेंबर्सच्या माध्यमातून या प्लांटपर्यंत पोहोचवलं जातं, पण नदीपात्रातच अनेक चेंबर्स हे फुटलेल्या अवस्थेत आहे. हे प्रदूषित पाणी हे नदीपात्रातनं जातानाच नदी प्रदूषित करत जात आहे. याकडे महापालिकेचं लक्ष कधी जाणार, हाही प्रश्न उपस्थित झाला. या नदीच्या पात्रातलं प्रदूषण रोखण्याचे अनेक उपाय केले तरी प्रदूषण मात्र काही कमी व्हायला तयार नाही. जवळपास 85% प्रदूषण हे सांडपाण्यापासून तर 15% प्रदूषण हे औद्योगिक कारणांमुळे होत असतं. फ्लोराईड जास्त आल्यामुळे डिझॉल्व्ह सॉलिड सुद्धा अधिक या पात्रात वाढलेत, तर सरफेस वॉटरमध्ये ऑक्सिजनची कमतरताही आहे आणि पर्यायानं याच पाण्याचा जो BOD आहे तो मानांकनापेक्षा अधिक जास्त झाला आहे. सर्वात जास्ती जर प्रदूषण कशाने होत असेल तर ते ट्रीटमेंट केलेल्या पाण्याचा जो पाणी आहे ते जे नदीत मिक्स होतं त्याच्यामुळे होतं आहे.
त्याचं रिझन असं आहे की MPCBनी, हायकोर्टनी आणि नीरीनी ही जी 30 परमिसिबल लेवल होती BODची ती 10च्या खाली आणायला सांगितली आहे. एक्झिस्टिंग STPsना अपग्रेड करायला लावलं आहे. कारण 30 BODचं पाणी जे सुटलं जातं आपण बघतोय फेसाचं, इट इज अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन अँड डेंजरस टू हेल्थ असं हायकोर्टनी पहिलेच सांगून झालेलं आहे. प्रदूषित पाणी शुद्ध करणारा नाशिक महापालिकेचा सगळ्यात मोठा आगरटाकळीचा हा प्रकल्प. या एकाच कॅम्पसमध्ये 2 प्लांट आहेत, एक 70 MLD आणि एक 48 MLD. 118 MLD पाण्यावर या ठिकाणी ट्रीटमेंट होते आणि हे प्रदूषित पाणी शुद्धीकरण करून आपण बघतोय की कशा प्रकारे हे प्रवाहित झालेलं पाणी अत्यंत वेगाने नदीपात्रात जात आहे. आणि हे नदीपात्रात झालेलं जे पाणी आहे याचा जो वेग दिसतोय तो वेग सुद्धा तितकाच भयानक आहे. आणि हे जे पाणी आहे हे पाणी थेट गोदावरी नदीपात्रात सोडलं जात आहे. हे बघा, आपण बघतोय की थेट पाईपच्या माध्यमातून नदीपात्रात सोडलं गेलेलं पाणी आणि या सोडल्या गेलेल्या पाण्यानं या पाण्याचा बदललेला रंग पहा तो कसा झालेला आहे. हे कोणतं हिमालयातलं पाणी नाहीये, ही कोणती हिमालयातनं वाहणारी गंगा नाहीये, ही आहे दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाणारी नाशिकची गोदावरी नदी. वाहरे पाणी आणि वाहरे तुझा रंग, अशा प्रकारचं चित्र जर का हे पाणी बघून आपण म्हणत असू तर बघणारा माणूस सुद्धा कोणी म्हणेल वापरासाठी, शेतीसाठी, जनावरांसाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत धोकेदायक आणि घातक असलेलं हे पाणी मानलं जात आहे. 30 पेक्षा जास्त BOD या पाण्याचा रेकॉर्डवर आलेला आहे. हायकोर्टानं सुद्धा कडक ताशेरे ओढलेले आहेत. आणि जर का अशा प्रकारचं पाणी जर का प्रवाहित होत असेल आणि तेही शुद्धीकरण केलेल्या प्रकल्पातून जात असेल तर माझी माय गोदा माय हे म्हणणं कितपत संयुक्तिक आहे. धार्मिक आणि पुरातन स्थळ असल्यामुळं अनेक लोकांचा राबता या नदीपात्रात कायमच असतो. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे घाट सुद्धा या ठिकाणी बांधले आहेत. अनेक पुरातन मंदिरं सुद्धा याच ठिकाणी आहे. आणि याचमुळं सगळ्यात जास्त प्रदूषण हे मानवी प्रदूषण होतं. सगळ्यात मोठा धोका हा मानवी प्रदूषणापासूनच या नदीच्या प्रवाहित पात्राला झालाय. असं म्हणतात की समुद्र मंथन करताना अमृताचे जे 4 थेंब आपल्या देशातल्या 4 भूमीवर पडले होते तिथलीच ही एक जागा म्हणजे नाशिकची ही पुण्यभूमी. हीच आहे ती जागा रामकुंड, ज्या ठिकाणी देश विदेशातले भाविक येत असतात, श्रद्धेनं नतमस्तक होत असतात. इथल्या पाण्यात मध्ये आंघोळ केली किंवा इथलं पाणी अंगावर घेतलं तर पापक्षालन होतं अशीही त्यांची भावना आहे. पण अशा प्रकारचं प्रदूषित पाणी कोणत्या प्रकारचं पापक्षालन करेल हाही प्रश्न उपस्थित होतो. पण एवढंच नाही, सरकार पैसा देतं, सरकारी यंत्रणा काम करते, हायकोर्ट कायद्याचा बडगा दाखवतो. पण असं जरी असलं तरी प्रत्यक्ष प्रदूषणाची खरी नांदी जी असते ना ती तुमच्या आमच्याकडूनच होत असते. ही नदी जर का आपली माता आहे, आपली माय आहे असं आपण म्हणतो तर या नदीला प्रदूषणापासून मुक्त करण्याची पहिली जबाबदारी ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली आहे. या नदीमध्ये आपण प्रदूषण करतो, आपण निर्माल्य टाकतो, आपण कपडे धुतो, आपण वाहनं धुतो, आपण प्रदूषित पाणी सोडतो. म्हणून सुद्धा या नदीचं प्रदूषण हे दिवसेंदिवस वाढत चाललंय. जर का गोदावरीला आपण आपली गोदामाय म्हणतो, माझी माय म्हणतो, तर याच आपल्या मायेची अशी विदारक शक्ल आपण करतोय. आपल्याला अधिकार आहे आपण हिला माय म्हणण्याचा. चुकतोय कुठेतरी. सुरुवात दुरुस्तीची ही आपण आपल्या स्वतःपासूनच केली पाहिजे. हाच आहे आमचा प्रयत्न हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवायचा. आणि हा प्रयत्न सांगत असताना एवढीच इच्छा आणि अपेक्षा आहे की आज तरी प्रत्येकाने ठरवूया की होय, ही माझी माय आहे, माझी माय गोदावरी, आणखीन या मायेचं रक्षण मीच करणार. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.